आपलं कर्जत न्यूज, बेधडक, निर्भीड आणि परखड. कर्जत नगर परिषदेच्या वतीने दिव्यांग बांधवांसाठी मोठा दिलासा देणारा उपक्रम राबविण्यात आला आहे. कर्जत नगर परिषद हद्दीतील तब्बल 191 दिव्यांग लाभार्थींना सुमारे 17,19,000 रुपयाचा निधी वाटप करण्यात आला. प्रत्येक लाभार्थींच्या खात्यात 9,000 रुपये थेट जमा करण्यात आले असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. हा निधी वाटप कार्यक्रम नगर परिषद सभागृहात मोठ्या उत्साहाने पार पडला. या कार्यक्रमात कर्जत नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सौ पुष्पाताई दगडे, उपनगराध्यक्ष संतोष पाटील तसेच नगरसेवक, कर्जत नगर परिषदेचे अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची खास बाब म्हणजे दिव्यांग लाभार्थींचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. या अनोख्या स्वागतामुळे दिव्यांग बांधव भगिनी भावूक झाले आणि अशा प्रकारे आमचे स्वागत पहिल्यांदाच करण्यात आल्याची प्रतिक्रिया यावेळी देण्यात आली. यानंतर कार्यालयीन अधीक्षक रवी लाड यांनी दिव्यांग कल्याण निधीबाबत सविस्तर माहिती दिली. यावेळी कर्जत नगर परिषदेच्या दिव्यांग कल्याण निधी विभाग प्रमुख सौ दीपिका माधव सराई यांनी दिव्यांग लाभार्थींसाठी खूप चांगल्या प्रकारे काम केल्याबद्दल त्यांचे कर्जत नगर परिषदेच्या माध्यमातून तसेच दिव्यांग लाभार्थींकडून विशेष सत्कार करण्यात आला दिली. तसेच काही दिव्यांग बांधवांनी देखील आपल्या भावना यावेळी व्यक्त केल्या. माझं नाव नरेंद्र दत्तात्रय पुलेकर, वॉर्ड क्रमांक 7मधून मी आलेलो आहे. कर्जत नगर परिषदतर्फे दिव्यांगांना देण्यात येणाऱ्या मदत निधीसाठी आज इथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यासाठी आम्ही आज सगळे अपंग बांधव इथे जमा झालो आहोत. आमच्या अशा अपेक्षा आहेत की प्रत्येक बांधवाला ही चांगल्यात चांगली सुविधा तसेच व्यवसायासाठी संधी, जागा व निधी प्राप्त व्हावा. तर त्यातून प्रत्येक अपंग दिव्यांग बांधव हा स्वतःच्या पायावर उभा राहून त्याचं उपजीविका करू शकेल. त्यामुळे त्याच्या आयुष्यात हा फार मोठा आधार असेल. आत्ता ह्या वर्षी तर आम्हाला निधी वाटपात काय असा कुठला अडथळा दिसत नाही, पण ह्याच्या अगोदरच्या निधी वाटपामध्ये फार मोठे हे झालेले आहेत. त्यामुळे अडचण म्हणजे असंच की ते कधी आम्हाला त्यांनी सपोर्ट नाही केला किंवा त्यांनी आम्हाला कुठल्याही प्रकारचं सहकार्य केलं नाही. नमस्कार. आज कर्जत नगर परिषदेमध्ये दिव्यांग कल्याण निधी अंतर्गत जे वाटप झालं त्यामध्ये 191 लाभार्थी होते. प्रत्येक लाभार्थ्याला प्रत्येक वर्षाला 9,000 प्रमाणे पैसे देण्यात आले आहेत आणि ते DBT मार्फत म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर मार्फत थेट त्यांच्या खात्यातच जमा होणार आहे. त्यासाठी त्यांना इथे येऊन लाईन लावण्याची किंवा चेकची काहीच आवश्यकता नाही आहे. असे टोटल 191 गुणिले 9,000 करता 17,19,000 हा टोटल निधी आपण देण्यात आला आहे. या लाभासाठी लाभार्थीकडे UDID कार्ड आवश्यक आहे, ज्यामध्ये 40% वरती दिव्यांगत्व असलं पाहिजे. ऑनलाईन डिजिटल सर्टिफिकेट असलं पाहिजे, जे दिव्यांगत्व किती आहे त्यात पण मेन्शन असतं. रहिवासाचा पुरावा म्हणून आधार कार्ड, रेशन कार्ड, पॅन कार्ड, वोटिंग कार्ड यापैकी कुठलंही एक असलं पाहिजे आणि दरवर्षी त्यांनी हयातीचा दाखला दिला पाहिजे. कर्जत शहरामध्ये आता आम्ही 192 दिव्यांगांना मदत जाहीर केलेली आहे. त्यांच्या खात्यामध्ये पुढील काळामध्ये ऑनलाईन DDद्वारे त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे जमा होतील. पण मागील काळामध्ये काय घडलं त्यापेक्षा पुढील काळामध्ये काय चांगलं करावं या दृष्टिकोनातून आमच्या सराई मॅडम यांच्या माध्यमातून सर्व दिव्यांग बांधवांना आम्ही कर्जत नगर परिषद सभागृहात बोलून त्यांच्याशी त्यांना काही अडचणी आहेत त्यांच्या सूचना नगराध्यक्षांच्या माध्यमातून आम्ही जाणून घेतल्या. पुढील काळामध्ये त्यांना कर्जत नगर परिषदेमध्ये यावं लागणार नाही. त्यांना दिव्यांगांना असणारा निधी त्यांच्या अकाउंटमध्ये डायरेक्ट DDद्वारे जमा होईल आणि जास्तीत जास्त लोकांना अनुदान कसं होईल, जास्तीत जास्त कर्जत नगर परिषदेचा फायदा दिव्यांग बांधवांना कसा देता येईल असा पुढील काळामध्ये कर्जत नगर परिषद आणि माननीय नगराध्यक्ष पुष्पाताई दगडे यांच्या माध्यमातून प्रयत्न राहील. परिषदेने व्हेजिटेबल मार्केट म्हणून एक इमारत उभारली आहे. तर तिथे काही करता येईल असं मुख्याधिकाऱ्यांकडून सूचना घेऊन त्याच्यातून आपल्याला त्यांना कुठेतरी योगदान देता येईल का असा प्रयत्न कर्जत नगर परिषदेचा राहील.
कर्जत नगर परिषदेच्या असलेल्या निधीपैकी 5% निधी हा दिव्यांग बांधवांसाठी राखीव असतो आणि तो निधी कर्जत नगर परिषदेचा 100% निधी हा दिव्यांग बांधवांपर्यंत पोहोचवला जाईल. आपलं कर्जत न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नवनवीन बातम्या आणि अपडेटसाठी बेल आयकन नक्की प्रेस करा.